पिघला दे जंजीरें, बना उनकी शमशीरें, कर हर मैदान फतेह ओ बंदिया, कर हर मैदान फतेह। आणि हे सगळं झाल्यानंतर आपण आपल्याकडे जे क्वेश्चनेअर आहे त्याच्यातला प्रत्येकाने एक क्वेश्चन विचारायचं आणि सांगितलं तुम्हाला आपली टर्न। घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला, तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला। टूटी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदे, हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह। ती युनिट ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस आपण ट्रॅक्टरने तो माल उचलतो आणि यामध्ये टाकतो। याला हॉपर म्हटलं आहे। हां, आता ह्या हॉपरमधून इथून हा कापूस वर जातो, बेल्टनी वर जातो, त्याला बेल्टच म्हणतो। हा कन्व्हेअर बेल्ट। आणि नाही इथे गेली इथून काहीतरी ह्या कापसापैकी कवडी वगैरे असते त्यामध्ये, कशी वेस्ट मटेरियल थोडं असते, ज्यामुळे कापूस आपल्याला स्वच्छ पाहिजे तिकडे ड्रेसिंग केलं तर तो जो आहे मटेरियल इथून माती वगैरे हे इथून हे इथून आपली माती किंवा कवडी वगैरे इथून पैसे पडले होते। त्यांचं कवडी क्लिनर आहे, इथे कवडी क्लिनर आहे आतमध्ये आहे हे, जर खोललं तर आपल्याला दिसते इथून कवडी क्लीन आहे, तिथून कवडी वगैरे खाली पडते आणि चांगला कापूस तसा वर बेल्टनी कन्व्हेअर बेल्टनी वर जातो। ते कन्व्हेअर बेल्ट सर पूर्ण खालीपर्यंत आहे असा वर जातो। तिथे एक अजून मी तुम्हाला सांगतो, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल असा कापूस जातो। हे फक्त तिथं जमा होते, ते पाणी आता बसल्यामुळे काही आता पाणी जमा होतं, पावसाचं पाणी असं नाही, पाण्याचा काही विषय नाही, वेस्ट मटेरियलसाठी। लक्षात इथे काही प्रश्न? इथे कवडी क्लिनर आहे, कवडी क्लिनर म्हणून समजा याला हॉपर म्हटलं, इथे कवडी क्लिनर आहे, हे वेस्ट मटेरियल पडलेलं आहे। आता हे सध्याचं पावसाचं पाणी आहे आणि इथून असं आल्यानंतर ह्या बेल्टनी कापूस असा बेल्ट असा समोर जातो। हे 3 हॉर्स पडते, 3 ते 5 3 हॉर्स पडते। टाकला जातो मग वर जाते। इकडे समोरून चला। ऑटोमॅटिकली
ह्या डब्यामध्ये येतो. एक हा आहे, हा आहे. ॲटोमॅटिक आहे, म्हणजे तिथून कापूस येतो त्या ह्याच्यात पडतो किंवा ह्याच्यात पडतो. इकडे हा डब्बा आहे, हा इथपर्यंत येतो आणि हा डब्बा इथपर्यंत येतो. असं मी ॲटोमॅटिक चालते असं. ठीक आहे. हा आला की त्याच्यानंतर तिच्यात कापूस पडल्यानंतर हे दोन्ही जे आहे त्याचे, तर हे DR मशीनमध्ये तेव्हा कापूस ॲटोमॅटिकली पडला आहे. DR मशीन म्हणजे डबल रोल म्हणून DR मशीन म्हटलं आहे. DR मशीन याला काय म्हणते? याला आता सांगितलं ट्रॉली 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 रॉबर्ट ट्रॉली रॉबर्ट ट्रॉली. रॉबर्ट ट्रॉली म्हणजे ॲटोमॅटिक पूर्ण ते चालू असतं तर मग दिवाळी प्रत्येक चालू करायची मोटर, बंद करायची मोटर. आता इथे जे आहे प्रत्येक DR मशीनला 5 हॉर्सपॉवरची मशीन लागलेली आहे. ठीक आहे. आणि रुई पण अशीच याच्यातून जातेच. इथे ॲटोमॅशिनचं हे आहे पूर्ण तिथे ओढल्या जाते. तिथून रुई निघाली अशी इथून ती आतमध्ये जाते आणि तिथे त्याला काय म्हणते भाऊ पाईप, आपण ते पाईपला काय म्हणतो हायड्रोजन पाईप नाही, जो आपण रुई निघते त्याला काय म्हणतो आपण जो पाईपातून रुई 1/1 सेक्शन म्हटलं जाते. तिथे रुई जाते आणि ते डायरेक्ट प्रेसमध्ये जाते तिकडून. याच्यात एक रोल राहते जे म्हणजे मासापासून तयार झालेलं राहते. रोल आता आपले बनवायला गेलेले आहे. ते रोल जे तुम्हाला जर बघितले तर त्यालाच म्हणते डबल रोल, म्हणजे आपण डबल रोल मशीन त्याला म्हटलं जातं. एक ह्या साईडला प्रत्येकाला 2 छुऱ्या असते. तलवारने म्हणतात छुरी. या छुरीला छुरी अशी आहे जसं आपण भाजी कापाचा चाकू राहतो ना, त्याच्यापेक्षा तेज असते. कापसावर मार करते आणि एक छुरी सरकी अलग आणि रुई अलग. आणि हा जो कचरा आहे हा पूर्ण कचरा, म्हणजे एकही कचरा सुद्धा आतमध्ये जात नाही. हा पूर्ण ओढला जाते प्रेशरनं. सरकी आहे, रुई आहे. या गो प्रश्न विचारा 2-3 प्रश्न कमी करा, म्हणजे वेळ नाही झाला पाहिजे आपल्याला प्रश्न. उद्योगाचे नाव काय? श्री बजरंग ट्रेडिंग कंपनी, सातपुडा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीवरून. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी. दुसरा तुम्ही हा उद्योग केव्हा चालू केला? 2017 मध्ये. तिसरा प्रश्न या पटापट. जिनिंग आणि प्रेसिंग कारखान्या उभारण्यासाठी शासनाचे काही अनुदान मिळते का, व मिळत असल्यास किती मिळते? अनुदान मिळते. ज्यांना घ्यायचे असेल ते घेऊ शकतात, ज्यांना नाही घ्यायचे ते नाही घेते. जवळपास मला वाटते 40% 50% काहीतरी अनुदान त्याला आहे. नवीन युनिट जर टाकतो म्हटलं त्याला. हा जुना युनिट आहे, तेव्हा सबसिडी वगैरे नव्हती. हे गव्हर्नमेंटचा युनिट आहे. नाही, ही सध्या आम्ही लिजर आहे, म्हणजे आम्ही भाडे करार ह्या घेतला आहे. ही एक सातपुडा सोसायटी आहे, याची ही जागा आहे, सोसायटीची जागा आहे. आम्ही हे लीजवर घेतली. नेक्स्ट कोण आहे? ख्यातनाम अशा जिनिंग प्रेसिंगला भेट दिलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी या जिनिंग अँड प्रेसिंगमध्ये कॉटनवर कशी प्रोसेसिंग होते याची सगळी माहिती प्रत्यक्ष या जिनिंग प्रेसिंगचे ऑनर यांच्याशी हितगुज साधून मिळवलेली आहे. तसेच या जिनिंगचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष यंत्राची माहिती घेऊन हितगुज साधला. आता आपला क्वेश्चनेअर राहिलेला आहे, त्यासाठी आज आपण इथे एकत्र तुम्हाला बसवलं. तर या क्वेश्चनेअरच्या या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित सातपुडा जिनिंग अँड प्रेसिंगचे ऑनर आदरणीय अग्रवाल साहेब इथे उपस्थित आहेत. नंतर या जिनिंग अँड प्रेसिंगचे मॅनेजर आदरणीय मनोजजी कडू साहेब, ज्यांनी तुम्हाला बरीचशी माहिती पुरवली. या जिनिंग अँड प्रेसिंगचे जे अकाउंट सांभाळतात, अकाउंटंट, कॅशियर
या सगळे जे पदभार सांभाळतात अशा कुमारी प्राजक्ता नेरकर मॅडम इथे उपस्थित आहेत. तुमच्या भूगोल विषयाच्या अध्यापिका आदरणीय तळस मॅडम आहेत. आपल्याला सहकार्य करण्यासाठी आपले आदरणीय गुरु सर आपल्यासोबत आहेत. आता आपण जेव्हा क्वेश्चनेअर सुरू करू तेव्हा पहिल्या रोपासून असं झिकझॅक करत शेवटपर्यंत जाऊ. ठीक आहे. तुम्हाला काय सूचना आहे की प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर आदरणीय लोकेश भाऊ अग्रवाल किंवा आदरणीय कडू साहेब देतील किंवा अकाउंटच्या संदर्भात असेल तर नेरकर मॅडम देतील. त्यांचं उत्तर संपेपर्यंत दुसऱ्याने प्रश्न विचारायचा नाही. आणि जेव्हा ते उत्तर देतील त्या उत्तरामध्ये समजा एखाद्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर तो प्रश्न आपण स्किप करायचा. प्रत्येकाकडे 2-3 क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपण तशी व्यवस्था लावून दिली आहे आणि तुम्ही पण खूप मेहनतीनं प्रश्न काढले, त्याच्यामुळं प्रत्येकाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली पाहिजे. ठीक आहे. बनवायला का योग्य वाटले? हा कारखाना बनवायला का योग्य वाटले? इथे भरपूरचा शेतकरी वर्ग आहे की जो शेतकरी कापूस पिकवतो, त्याला मार्केट तयार पाहिजे ना प्रत्येकाला. त्याचा कापूस तो विकेल कुठे किंवा त्याची प्रोसेसिंग होईल कुठे? त्यासाठी त्यांना लांब न गेलं पाहिजे. तालुक्यातला कापूस तालुक्यामध्ये राहून त्याची प्रोसेसिंग झाली पाहिजे. त्यासाठी हा कारखाना. शेतकऱ्यापासून घेता तेव्हा तो माल तुम्ही इथे ट्रान्सपोर्ट कसा करता? म्हणजे कशाद्वारे करता? शेतकरीच आपल्याच ट्रान्सपोर्टने जाऊन ते माल आणतो आणि आम्हाला तो देतो. त्याचा मोबदला आम्ही इथे त्यांना देतो. त्यांना काट्यावर किंवा काटा वगैरे करून तिथे आम्ही सर्वात प्रथम जुन्या काळात बंड्या होत्या. बंडीने ट्रान्सपोर्टिंग होत होता. आता कसं 4x7 छोटा हत्ती हे सगळं प्रत्येकाच्या घरी आहे, प्रत्येक तहसीलदार आहे, म्हणून ते स्वतःच आणतात. छोटा हत्ती गावातला पाहिला माल भरला का चालू. किती योग्य भाव देतात? म्हणजे आपलं म्हणणं आहे की आपण कापसाला भाव किती देतो, कसा देतो. कापसातून आपण रुई आणि सरकी वेगवेगळी काढतो, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. एक सरकीचा काहीतरी रेट असतो, वेगळा असतो, आणि रुईचा एक वेगळा रेट असतो. याची दोघांचीही सांगड घालून आपण एक भाव ठरवला जातो. तो कापूस तो भाव आपण शेतकऱ्याला देतो. ग्रेडिंग करण्यासाठी जो रेट मार्केटमध्ये असतो म्हणजे गठांचा रेट आज खंडी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? नाही. 356ची खंडी असते. 356 किलोची खंडी असते. आणि हे जे रुई जे आहे ते आपण खंडीमध्येच विकल्या जाते. पूर्ण इंटरनॅशनल मार्केटमध्ये फक्त खंडीचेच भाव असतात. 356ची एक खंडी असते. त्यानुसार आपण त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करून एका क्विंटलचा भाव, किलोचा भाव आपण काढू शकतो. बरोबर. तुम्हाला मॅथमॅटिक येतेच. मग त्या पद्धतीने आपण सरकीचा भाव आणि रुईचा भाव करून आपण एक त्या कच्च्या मालाला कापसाला एक भाव देतो. भाव हे इंटरनॅशनल लेवलवर ठरवलं जातं. जसं रुई खपली, हे भाव रुई खपली, हे भाव सरकी खपली. दोघांचं कॅल्क्युलेशन करून आपला नफा जोडून त्याचे भाव काढायचे. प्रत्येक वेळेस अलग अलग भाव राहतो. जसं आता पाणी चालू आहे 8 दिवसपासून, तर गाई चारा खाऊ शकत नव्हत्या म्हणून ढेप वाढली. ढेप वाढली म्हणजे इकडे कापूस वाढला पाहिजे, पण तिकडे रुई दबली, तिकडे सरकी वाढली. अशाप्रमाणे भाव काढले. एवढा जास्त भाव पाण्यावर अवलंबून असते, परिस्थितीवर निर्माण असते, कमी जास्त याच्यावर अवलंबून. आणि तुम्हाला 100 किलोचा एक क्विंटल असते, त्याप्रमाणे 356 किलोची एक खंडी असते. जुन्या जमान्यात माझ्या इथे एवढ्या खंड्या बकऱ्या आहे, माझ्या घरी एवढ्या खंडी ढोरं आहे. तुमचे आई वडील सांगत होते, तुमचे आई वडील तुम्हाला हे सांगत होते 4 आणे. 4 आणे म्हणजे काय? 4 आणे म्हणजे 25 पैसे 25 पैसे ना. 4 आणे तेव्हा आणे होते, म्हणजे 4 आणे म्हणजे 25 पैसे, म्हणजे एक आणा 6.25 पैशाचा होता. तेव्हा तिचं गणित लागे. एक आणा 6.25 पैशाचा होता. 4 आणे म्हणजे 6.25 गुणिला 4 म्हणजे 25 पैसे. 6.25 गुणिला 8 आणे म्हणजे 50 पैसे. 12 आणे म्हणजे 75 पैसे. 12 गुणिला 6.25 म्हणजे 12 आणे. 16 आणे सच. 16 गुणिला 6.25 पैसे म्हणजे 100. म्हणजे 100% खरं. 100 पैसे जुन्या जमान्यात जे म्हणा होत्या 16 आणे सच्ची बात कर रहा तू, हे त्याच्यावरून होत्या. आणि तेव्हाचा खंडी होतं. खंडीचं रूपांतर आता क्विंटलमध्ये झालं. तेव्हा आम्हाला समजेने खंडी.
नंतर आम्हालाही माहीतच नाही. तुम्ही या उद्योगात असल्यामुळे तुम्हाला त्याचं नॉलेज खंडीचं आणि माहिती. जवळपास कधी म्हणजे हे कापसाचा जो आहे रोईचा जो आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये ह्या खंडीवरच व्यवहार झाला फिल्टर पूर्ण international. मग नंतर कन्व्हर्ट करून आपण त्याचं हे करतो बाकी हो, बिलिंग वगैरे valuation. पण खंडीचाच त्याचा किंमत हिशोब ठरवल्या जाते. एक तुमच्या जागृत शाळेमध्ये सुभाष दाबेरकर म्हणून मुलगा होता गणित तज्ञ. त्याच्याजवळ आम्ही 6 दिवस या खंडीचा हिशोब लावला. मी खंडीचा आण्याचा आम्ही त्याच्यावर नेहमी जाऊ. तुमच्या वेळेस असताना हे कोण बा 4 आणे म्हणते 8 आणे म्हणते 12 आणे म्हणते हे सगळं त्याचं आज तो गणित तज्ञ आहे. पारितोषिक भेटले आहे त्याला पुस्तकं वगैरे आहेत. गणितात तो झटपट गणित पुस्तक आपल्या शाळेत तुम्ही बघितलं असाल 5वी 6वीत होते तेव्हा आहे ना. वरुड परिसरात संत्र्यांचे उत्पादन अधिक होतात, पण तुम्हाला असं का वाटलं की आपण संत्र्यावर फॅक्टरी न उभारता कापसावर उभारावी? सर्वात जोरदार हिच्यासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. एकदम छान प्रश्न विचारला. काय नाव तुझं? खुशी प्रशांत वडे. खुशी प्रशांत वडे. वडे. हे काय, जेव्हा ही फॅक्टरी आहे ही गव्हर्नमेंटची फॅक्टरी, त्यावेळेस भाऊराव पाटील, धरमकर साहेब किंवा काही लोकांनी आपला असं ठरवलं का मुळशी, आष्टी, काटोल आणि आपल्या रवाडात इथं जवळपासचा कापूस बंडीद्वारे आपल्या जवळच आला पाहिजे म्हणून आपण इथं फॅक्टरी टाकायला पाहिजे. पण तेव्हा संत्र्याचं प्रमाण कमी होतं आणि संत्र्याची फॅक्टरी बाबा दूर होती. आपल्याला संत्र्याच्या फॅक्टरीतला अनुभव नव्हता. कापसाचा अनुभव म्हणून तर सिंधुचे काही लोक सरदेसाई साहेब वगैरे आले होते. त्यांनी इथं विचार केला की आपण इथं जर केली या पूर्ण प्रांताला लाईन नसल्यानं आपण त्यावर लाकडावर चालवून स्टीमवर एक मोठी हे करू. आज मलाही कधी कधी हा प्रश्न येते बरं. तू जो प्रश्न विचारला ना हा प्रश्न मला येते का मी आता तुम्हाला थोड्या वेळानं एक पत्रही देणार आहे का शालेय पोषण आहारात संत्र्याचा मोसंबीचा समावेश करा म्हणून. तो एक प्रकारे म्हणजे इथं पत्र सांगा. हॅलो हां सर. इथं आले पाहिजे संत्रा आपला ज्यूस फॅक्टरी तयार झाली पाहिजे. माझी खूप इच्छा आहे, प्रबल इच्छा आहे का संत्र्याचा ज्यूस झाला पाहिजे, संत्र्याचा फेस झाली. पण काय हिंदी सांग. हिंदी नाही बिलकुल काटा आहे वहाँ पर आपको. तर ह्या अशी इच्छा प्रत्येकाची आहे, माझी आहे. पण त्या काळात संत्र्याचा नसून हे देसाई साहेबांना हत्तीद्वारे 114 हत्ती लावून इथं बाजूला प्रेस लावला होता. हे तुम्ही आता पाहिलं नाही, जिनिंग होतं इथं फक्त. आणि इथून जायचा माल त्या प्रेसवर इथून तिथून कमीत कमी ते झाडं दिसतात ना 350 मीटर तिथं गणपती शिरवायला तिथं स्टीम होतं. तिथं एवढ्या आता तुम्ही तर नाही पाहिला पण मॅडमना किंवा सरांनी पाहिला असेल तर मोळे आणायचे आपले आई वडील म्हणजे जंगलातून मोडी आणायचे डोक्यावर. आम्ही थोडी विचार आम्ही थोडी विचार करू का बा हे आदिवासी लोक मुळ्या आणते, ह्या मुळ्या एवढ्या खपते कुठं. तर 400 मुळ्या रोज इथं लागायच्या. रोज 400 मुळ्या टाका लागे याच्यात आणि ते पेटे. त्यामुळं स्टीम होय, आग तयार होय. आगमधून त्या गठानी ज्या पाहिल्या तुम्ही त्या तिथं प्रेस होतो. लोखंडाने प्रेस करायचं आणि हे म्हणून इथं जे त्या काळातलं होतं म्हणून आपण तच्च्यातच चालू राहिलो. माझी तुम्ही जर सांगितलं आपण सर्व म्हणून अशीच इच्छा आहे की इथे आपल्या वरुड तहसीलमध्ये ऑरेंज प्रोसेस आणि आणि शालेय पोषण आहारात प्रत्येकाला संत्रा, मोसंबी, केळं हे फळं भेटतात. केळं मिळतात, यांना मिळतात का? हो मिळतात. 8वी पर्यंतच्या मुलांना मिळतात केळं, अंडी, दूध, शालेय पोषण आहार पूरक आहार म्हणून एकदम. त्यावरचे आता किस्से खराब होऊन राहिले ना, कारण की त्यामध्ये अळ्या पडल्या घेऊन आले. खूप साफ करायला परेशानी, बनवायला परेशानी. सर याच्या अगोदर तुम्ही म्हणता तिकडे म्हणजे प्रेसिंग होत होती ते लाकडाच्या द्वारे कशी होत होती? स्टीम लाकूड पेटवून वाफ तयार करायचे ना पाण्याची. तुम्ही कोळशाचं इंजिन पाहिलं ना, कोळशावर चालणारा रेल्वे, ते काय करायचे कोळसा पेटवायचे, पाण्याची वाफ करायचे आणि ते वाफ म्हणजे स्टीम पॉवर पिस्टनवर सोडून मग पिस्टन फिरवायचे तेव्हा ते चक्के फिरायचे गाडीचे. आता मग इथे कसं व्हायचं, मग तशीच प्रोसिजर होती. म्हणजे स्टीम त्या पिस्टनवर सोडली की ते पिस्टन खालीवर झालं की मग ते प्रेस करायचं. निवड तुम्ही कशा प्रकारे करता? प्रत्येक माणूस इथे येतो जेव्हा कामाला येतो त्याला विचारलं जाते तुला काय. जसं तू समजा XYZ तू एक तुम्ही कोणतरी आलाय पाहुणे चहा पाणी नाश्ता करायला अगर डब्बा भोपालून आले आहे ते भैया अरे बोला 15 मिनिट में डब्बा बोलून घेतो. तर तो आला इथं तर
इंटरव्ह्यू घेतलं तर मग तू म्हटलं आता मी तुला विचारलं काय शिकलाय, सांग काय शिकलाय. सध्या 10th सुरू. तुझं कायच्यात इंटरेस्ट आहे? ड्रॉइंगमध्ये. आता तू ड्रॉइंग म्हटल्यानंतर मी काय म्हणून तुला ड्रॉइंग, तू म्हटलं कामाला गर्वत आहे, मी इथं राहीन सुपरवायझर म्हणून किंवा पोस्टिंग काट्यावर. सगळ्यात पहिले काटा असतो, सुपरवायझर म्हणून असतो, मॅनेजर म्हणून असतो, अकाउंटंट म्हणून असतो. प्रत्येक वस्तूला हमाल असते, त्यानंतर ट्रेनर असते, फिटर असते, चॅनल असते, प्रत्येकाला आहे. तर कोणत्या ह्याच्यात मावू शकतो ते आपण पाहतो. त्याची बुद्धी पाहिल्यानंतर त्याला कोणत्या ह्याच्यात आपण घ्यायचं हे सर्व विचार करून नंतर त्याला ट्रेनिंग दिल्या जाते 15 दिवस. दुसरा जो माणूस असते त्याला रोज 15 दिवस बोलावलं जातं आणि 15 दिवसानंतर मग तो शिकल्यानंतर मग तो कोणत्या कामावर लावायचा धीरे 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 एकमेकाच्या साह्यानं मग तो केला जातो. कामगारांनी जर कारखान्यात संप केला तर तुम्ही कशा प्रकारे हाताळा? कामगारांनी जर संप केला तर आम्हाला खूप तकलीफ होते. कामगार हे संप करत नाही. कामगार केव्हा संप करते? जेव्हा माणसाला तकलीफ झाली किंवा कोणालाही तकलीफ झाली. कोणताही व्यक्ती संप केव्हा करतो? त्याचा मोबदला जर त्याला बरोबर भेटला त्याला जर त्याचा मोबदला भेटला तर तो संप करणारच नाही. तुला तुझा पगार जर बरोबर भेटला, तुझी इच्छा बरोबर झाली, तुझं काम बरोबर झालं, जेवायला बरोबर भेटलं, तू कंप्लेंट करशील का आईनं बरोबर जेवायला दिलं? तू कंप्लेंट संप करशील का मी जेवत नाही म्हणून? जर तुला काही तुटा झाला त्याचं समाधान करणे प्रत्येक गोष्टीत. हा कोणत्याही व्यवसाय प्रत्येक माणसाचं समाधान केलं तर कोणीच संप करत नाही. आणि संप केला तर आम्ही त्याच्या समस्या जाणून कंपनीत मिटिंग घेऊ आणि त्यांच्या एकमेकात समजावून वापस पुन्हा कंपनी चालू करू. भविष्यात उद्योगाबाबत म्हणजे आता हे मी सांगितलं ना, MIDC जर आली वरोडात तर वरोडच्या आजूबाजू उद्योग वापरू शकतात तुम्ही. सहनशीलता एकदम इथं मी गव्हर्नमेंटला ही विनंती करतो की एक मोठा प्लॅन करून सगळ्यांना त्रांतिक म्हणजे अशा उद्योग क्षेत्रामध्ये MBA बिझनेस मॅनेजमेंट कोर्स वगैरे जसे काढून राहिले तर प्रत्येक शाळेमध्ये एक टीचर वाढवून द्यायला पाहिजे आणि बिझनेस मॅनेजमेंट कोर्स समजावला यांना प्रत्येक फॅक्टरीमध्ये. जसे नवीन नवीन फॅक्टऱ्यामध्ये 7 क्लासपर्यंत होती गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर मोठ्या उद्योगामध्ये वाढवला पाहिजे. जेणेकरून प्रत्येकाने फार्मर प्रोड्युसिंग कंपनी 10 जणांची आहे, 10 मैत्रिणी मिळूनही काढला पाहिजे किंवा अशी सवलत दिली पाहिजे. 18च्या वर जशी दिली तर 18च्या अंदर जर कॉलेजच्या मुलांना दिली हे करू शकतात काही ना काही. एक ट्युशन हाच प्रकार आहे बरं. ट्युशन जसं म्हटलं तसं फार्मर प्रोड्युसिंग कंपनी जसं आपण ट्युशनला जातो की 10, 12, 15 जण, तोच प्रकार आहे फार्मर प्रोड्युसिंग कंपनीमध्ये. माझा लागलेला सगळं एकत्रित करून समजून घे, प्रत्यक्ष अनुभव घे. कापूस कारखान्यात सध्याच्या प्रवृत्ती आणि आव्हाने कोणती आहेत? कापूस कारखान्यात चॅलेंजेस कोणते आहेत? म्हणजे सध्या GSTचे आहे आपल्याला प्रवृत्ती ना प्रश्न एकदम गंभीर विचारला. खूप टाळ्या वाजवायच्यासाठी. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना मजुराची कमतरता बघ कापूस वेचण्याकरता. आणि सर्वात महत्त्वाचा तो कापूस व्यवस्थित वेचला जात नाही किंवा म्हणजे त्यात डस्ट किंवा कचरा वगैरे असतो. त्यासाठी जर गव्हर्नमेंटने थोडं त्यावर लक्ष दिलं आणि मजुरी जर कमी झाली, गव्हर्नमेंटने त्याच्यात जर हे हस्तक्षेप केला तर त्यांना शेतकऱ्यांना हा फायदा होऊ शकतो. मग त्या पद्धतीनं त्यांना जास्त मोबदला भेटू शकतो. कारण ते इथे आल्यानंतर आपण ज्यावेळेस आम्ही तर व्यापारी आहे ना, आम्ही आमचा नफा जोडूनच आपण हे करतो. तर त्या पद्धतीनं त्यांना नफा जास्त होईल जर आपण हे केलं. आणि गव्हर्नमेंट याच्यात अजून सबसिडी वगैरे किंवा GSTचं कलेक्शन वगैरे आहे किंवा यामध्ये थोडेसे जर गव्हर्नमेंटनं जर हे केलं आणखी अजून त्यात. आणि स्पिनिंग मिलला अजून जर त्यांनी दिलं म्हणजे इथला शेतकरी आहे, इथेच कापूस उत्पादन होतो आणि इथेच त्याचं कापड बनवून आहे. म्हणजे इथं सरकी आणि रुई वेगळी केली आहे, त्याच्यानंतर अजून स्पिनिंग धागा बनवायचे आणि कापड. जर हे ट्रान्सपोर्टिंगचा जर खर्च वाचला तर आपल्या देशाचा जास्त फायदा होऊ शकतो. म्हणजे सगळे इथेच उपलब्ध करून लोकेश भाऊने आणखी स्पिनिंग मिल टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर म्हटलं की इथे स्पिनिंग मिल टाका, तो एक खर्च वाचला. कारण इथून कापूस दुसऱ्या राज्यात जातो त्यामुळे इथेच रुई, इथेच रुई निर्माण होईल. इथेच अजून दुसरा कारखाना टाकला की इथेच कापड, म्हणजे कापड पूर्ण सूतगिरणी पूर्ण इथेच होते. तुम्हाला कापूस रोजगार पण इथे मिळेल तुम्हाला सर्वांना आणि त्यांचं
हे पण होईल आणि ट्रान्सपोर्टिंगचे खर्च जास्त कमी होतो. जेव्हा तुम्ही सुरुवातीला हा प्रकल्प टाकला तेव्हा या प्रकल्पाला लागणारी भांडवल ही तुमची स्वतःची आहे की सहकार्यातून घेण्यात आली? स्वतःचे पण आहे आणि बँकिंगचे पण आहे, दोन्ही. तेव्हा 2017 हा कारखाना सुरू करायला घेतला तेव्हा तुम्ही हा एक छंद म्हणून म्हणजे सुरू करायला घेतला की आर्थिक परिस्थिती व्यवसाय म्हणूनच आपण हे घेतलं की इथल्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे की त्यांना लांब जाऊन त्यांचा कापूस विकायचा म्हणजे इथे त्यांनी जर विकला तर त्यांचा फायदा होईल ना. त्यांना ट्रान्सपोर्टिंग जर इथून जर अमरावतीला नाही तो म्हटलं त्यांचं ट्रान्सपोर्टिंग त्यांचा भाव त्यांना कमी भेटेल, 6,000 भेटेल तो 5,000 त्यांच्या हातात. आता इथं जवळ पडत त्यांच्या व्यवसाय पण त्यांचा फायदा करण्यात अजून लोभही होता. तुम्ही झाले लोभ तुम्हाला माहिती आहे का किती प्रकारचे आहे? किती प्रकारचे आहे? हां सर, लोभ किती प्रकारचे आहे? 27 प्रकारचे लोभ असतात. किती? आता लोभ तुम्ही इथं कशासाठी आल्या? काहीतरी आपल्याला आत्मसात ज्ञान भेटणार आहे. सरांनी तुम्हाला इथं कायसाठी आणला? आपल्याला वरतून आदेश आला आहे, भूगोलाची माहिती सांगणे आहे, पोरांना शिकवणे आहे, पुढे चालून यांच्या मस्तकात काहीतरी ज्ञान आलं पाहिजे. आमचं प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आमच्या इथे एक हमाल काम करते. कायसाठी करते? तो पसीना म्हणजे खून का पसीना करतो. बुरं घेते क्विंटल भरायचं अंगावर. कोण घेते? पैसे मिळाले पाहिजे. तुझा काय त्याच्यात? तसा माझाही याच्यात लोभ होता 2017 की मी इथं पैसे व्यवसाय करून पैसे कमवले पाहिजे. आणि तुम्ही त्याच्यासाठी आले की नाही आज लोभासाठी? त्यांना मार्क पाहिजे. प्रत्येकाला मार्क भेटणार. मार्क आणि नॉलेज दोन्ही मिळेल. नेक्स्ट तिकडून भविष्यात उद्योगाबाबत म्हणजे स्कोप नीड्स आता हे मी सांगितलं ना, MIDC जर आली वरोडात तर वरोडच्या आजूबाजू उद्योग वापरू शकतात तुम्ही. सहनशीलता एकदम इथं मी गव्हर्नमेंटलाही विनंती करतो की एक मोठा प्लॅन करून सगळ्यांना तांत्रिक म्हणजे अशा उद्योग क्षेत्रामध्ये MBA बिझनेस मॅनेजमेंट कोर्स वगैरे जसे काढून राहिले तर प्रत्येक शाळेमध्ये एक टीचर वाढवून द्यायला पाहिजे आणि बिझनेस मॅनेजमेंट कोर्स समजावायला यांना प्रत्येक फॅक्टरीमध्ये जसे नवीन फॅक्टरीमध्ये 7 क्लासपर्यंत होती गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर मोठ्या उद्योगामध्ये वाढवला पाहिजे. जेणेकरून प्रत्येकाने फार्मर प्रोड्युसिंग कंपनी 10 जणांची आहे, 10 मैत्रिणी मिळूनही काढला पाहिजे किंवा अशी सवलत दिली पाहिजे. 18च्या वर जरशी दिली तर 18च्या अंदर जर कॉलेजच्या मुलांना दिली हे करू शकतात काही नाही. एक ट्युशन हाच प्रकार आहे बरं. ट्युशन जसं म्हटलं तसं फार्मर प्रोड्युसिंग कंपनी जसं आपण ट्युशनला जातो की 10, 12, 15 जण तोच प्रकार आहे. फार्मर प्रोड्युसिंग कंपनीमध्ये माझा लागलेला सगळं एकत्रित करून समजून घे, प्रत्यक्ष अनुभव घे. कापूस कारखान्यात सध्याच्या प्रवृत्ती आणि आव्हाने कोणती आहेत? कापूस कारखान्यात चॅलेंजेस कोणते आहेत? म्हणजे सध्या GSTचे आहे आपल्याला प्रवृत्ती ना प्रश्न एकदम गंभीर विचारला. खूप टाळ्या वाजवायच्यासाठी. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना मजुराची कमतरता कापूस वेचण्याकरता आणि सर्वात महत्त्वाचा तो कापूस व्यवस्थित वेचला जात नाही किंवा म्हणजे त्यात डस्ट किंवा कचरा वगैरे असतो. त्यासाठी जर गव्हर्नमेंटने थोडं त्यावर लक्ष दिलं आणि मजुरी जर कमी झाली, गव्हर्नमेंटने त्याच्यात जर हे हस्तक्षेप केला तर त्यांना शेतकऱ्यांना हा फायदा होऊ शकतो. मग त्या पद्धतीनं त्यांना जास्त मोबदला भेटू शकतो. कारण ते इथं आल्यानंतर आपण ज्यावेळेस आम्ही तर व्यापारी आहे ना, आम्ही आमचा नफा जोडूनच आपण हे करतो, तर त्या पद्धतीनं त्यांना नफा जास्त होईल जर आपण हे केलं. आणि गव्हर्नमेंट याच्यात अजून सबसिडी वगैरे किंवा GSTचं कलेक्शन वगैरे आहे किंवा यामध्ये थोडेसे जर गव्हर्नमेंटनं जर हे केलं आणखी अजून त्यात आणि स्पिनिंग मिलला अजून जर त्यांनी दिलं म्हणजे इथला शेतकरी आहे, इथेच कापूस उत्पादन होतो आणि इथेच त्याचं कापड बनवून जाय आहे. म्हणजे इथं सरकी आणि रुई वेगळी केली आहे, त्याच्यानंतर अजून स्पिनिंग धागा बनवायचे आणि कापड जर हे ट्रान्सपोर्टिंगचा जर खर्च वाचलं तर आपल्या देशाचा जास्त फायदा होऊ शकतो.
म्हणजे सगळे इथेच उपलब्ध करून एकाच छत्राखाली लोकेश भाऊने आणखी स्पिनिंग मिल टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर म्हटलं की इथे स्पिनिंग मिल टाका, तो एक खर्च वाचला. कारण इथून कापूस दुसऱ्या राज्यात जातो त्यामुळे इथेच होईल, इथेच रुई निर्माण होईल. इथेच अजून दुसरा कारखाना टाकला की इथेच कापड म्हणजे कापड पूर्ण सूतगिरणी पूर्ण इथेच होते. तुम्हाला कापूस रोजगार पण इथे मिळेल तुम्हाला सर्वांना आणि त्यांचं हे पण होईल आणि ट्रान्सपोर्टिंगचे खर्च जास्त कमी होतो. जेव्हा तुम्ही सुरुवातीला हा प्रकल्प टाकला तेव्हा या प्रकल्पाला लागणारी भांडवल ही तुमची स्वतःची आहे की सहकार्यातून घेण्यात आली? स्वतःचे पण आहे आणि बँकिंगचे पण आहे, दोन्ही. तेव्हा 2017 हा कारखाना सुरू करायला घेतला तेव्हा तुम्ही एक छंद म्हणून म्हणजे सुरू करायला घेतला की आर्थिक परिस्थिती व्यवसाय म्हणूनच आपण हे घेतलं की इथल्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे की त्यांना लांब जाऊन त्यांचा कापूस विकायचा म्हणजे इथे त्यांनी जर विकला तर त्यांचा फायदा होईल ना. त्यांना ट्रान्सपोर्टिंग जर वाढ इथून जर अमरावतीला नाही तो म्हटलं त्यांचं ट्रान्सपोर्टिंग त्यांचा भाव त्यांना कमी भेटेल. 6,000 भेटायचा तो 5,000 त्यांच्या हातात. आता इथं जवळ पडत त्यांच्या व्यवसाय पण त्यांचा फायदा करण्यात अजून लोभही होता. तुम्ही झाले लोक तुम्हाला माहिती आहे का किती प्रकारचे आहे? हां सर, लोक किती प्रकारचे आहे? 27 प्रकारचे लोक असतात. किती? आता लोक तुम्ही इथं कशासाठी आल्या? काहीतरी आपल्याला आत्मसात ज्ञान भेटणार आहे. सरांनी तुम्हाला इथं कायसाठी आणला? आपल्याला वरतून आदेश आला आहे, भूगोलाची माहिती सांगणे आहे, पोरांना शिकवणे आहे, पुढे चालून यांच्या मस्तकात काहीतरी ज्ञान आलं पाहिजे. आमचं प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आमच्या इथे एक हमाल काम करते. कायसाठी करते? तो पसीना म्हणजे खून का पसीना करतो. बुरं घेते क्विंटल भरायचं अंगावर. कोण घेते? पैसे मिळाले पाहिजे. तुझा काय त्याच्यात? तसा माझाही याच्यात लोभ होता 2017 की मी इथं पैसे व्यवसाय करून पैसे कमवले पाहिजे. आणि तुम्ही त्याच्यासाठी आले की नाही आज लोभासाठी? त्यांना मार्क पाहिजे. प्रत्येकाला मार्क भेटणार. मार्क आणि नॉलेज दोन्ही मिळेल. नेक्स्ट तिकडून किती क्विंटल कापूस येते? सरासरी 1000 ते 2000 क्विंटलपर्यंत कापूस येतो रोज. आणि मग तुम्ही कोणत्या माध्यमातून तुम्ही कुठे ट्रान्सफर करता? तुम्हाला सांगितलं हे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग मिळेल. आपण शेतकऱ्यापासून कापूस घेतो, तो 1000 ते 1500 क्विंटल आला ते प्रोसेसिंग केलं जातं. प्रोसेसिंग केल्यानंतर त्यातून कॉटन सीड वेगळी, सरकी वेगळी आणि रुई वेगळी. सरकी कुठे जाते तर मिलमध्ये जाते जिथे त्याच्यातून तेल आणि डेप निघते. रुई स्पिनिंग मिलला जाते. हा असा व्यवसाय असं चेन लागलीच आहे. कांदा उपयोजना केली उत्पादन कशाचं? ते शेतकऱ्याला भेटायला म्हणून. कापसाचं उत्पादन कोण वाढेल? शेतकरी वाढेल. बरोबर. तो किती मेहनत करतो त्याच्यावर डिपेंड पडेल. मग तो किती आणतो. इथे आम्ही तर तयार आहे व्यवसाय करूनच आलो. सरांनी सांगितलं लोभ आहेच ना. लॉस पण होते ना. आणि जर मार्केट जर आज जर गठण 5 रुपयाची आहे, आम्ही त्या पद्धतीने आम्ही 5 रुपयाच्या गठणप्रमाणे कापसाचा आपण भाव लावू ना. पण नंतर अजून जर ते 3 रुपयात झाली तर आम्हाला लॉस होईल ना थोडं. माल जो ह्या असते सरकी असते. सरकी आपण त्याच्यातून एक तर जर आम्ही जर युनिट टाकलं असतं तेलाचं, त्यातून तेल आणि ढेप वेगळी केली असती, त्यातून आम्ही हे करू शकतो. ते एक मार्केट आपण मिलला देतो. तिथे तेल मिल आहे समजा. आणि ही जी रुई आहे आपण याचं मार्केटिंग जे स्पिनिंग मिल आहे आपल्या भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे, त्या स्पिनिंग मिलला आपण रुई देतो. त्यातून ते धागा निर्माण करतो. तुमच्या या प्रवासात तुम्हाला सर्वात जास्त मार्गदर्शन करणारा व प्रोत्साहन करणारा व्यक्ती कोणता? या व्यवसायात आम्हाला माझे पार्टनर होते अनिल गुल्लाने. 20 ते 22 वर्ष पहिले माझा गहू, चावल, तूर डाळ, चणा डाळचा व्यवसाय होता. आणि आमचे मोठे बंधू राजूभाऊ गांधी म्हणून आहेत, ते तुमच्या शाळेचे आता सचिव आहे. ते माझ्यानंतर इथं त्यांनी काम केलं. त्यांनी
आम्हाला नेहमी ऊर्जा द्यायची. अनिल भाऊ म्हणायचे कधी तुला काही लागलं तर मग एक दिवस मी त्यांना म्हटलं सोबत चालू, पार्टनर राहा. आम्ही दोघं पार्टनरशिपमध्ये हा कारोबार चालू. आणि मग राजू बोला काही मदत लागली तर आम्ही द्यायचो. आता आम्हाला जर काही मदत लागली तर राजू बोल देतात. आमचे दोन्ही प्रेरणास्थान आहे आणि माझ्या परिवाराचा पूर्ण साथ राहिलाच नाही. कारखाना वर्षातून किती महिने चालतो? जवळपास 7 ते 8 महिने कारखाना चालतो. तुम्ही गठाने कुठे विकता आणि त्यापासून तुम्हाला नफा किती? स्पिनिंग मिलला आपण विकतो, तो डिपेंड ऑन मार्केटवर अवलंबून. असं आपण 100% सांगू शकतो का नफा इतकाच मिळेल म्हणून. लॉसही सांगितलं तुम्हाला, लॉस पण होऊ शकतो. कारखान्याच्या मालाची विक्री कोणत्या बाजारपेठेत केली जाते? आपल्या भारतातच बाजारपेठेत किंवा आपण विदेशात पण विकतो. बांगलादेश किंवा पुढे माल आपला जाते आपल्या अशी चेनच लागली. आपण एक्सपोर्ट पण करतो. आपल्या इंडियामध्ये 5 एक्सपोर्ट आहे. तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, कुठेही कोणतंही अनाज एक्सपोर्ट किंवा आयात करायचं तर इंडियामध्ये 5 सेंटर आहेत. मुंबई, दुसरं गुजरात कांडला, तिसरं चेन्नई, चौथं आनंदपुरम कोचीन आणि 5वं मलाही माहिती नाही, थोडं लक्षात आहे नाही. 5 हार्बर. तर हे 5 आहे असे, तिथं आपण कोणताही माल टाकला तर शिपद्वारे आपल्या इथून 100 जरी ट्रक भरले, तुम्ही महाराष्ट्रातून किंवा हरियाणा, तामिळनाडू, केरला 100-200 ट्रक जरी भरले, एका दिवशी आपल्या इथून समजा विदेशात काही माल पाठवायचा आहे, एका दिवशी इथून तिथं पोहोचते बांगलादेशात माल 2 दिवसात 48 तासात लोडिंगही होते. शिपमध्ये ट्रक चढतात, खाली होते आणि शिप 6 तासात म्हणजे जास्तीत जास्त 54 ते 60 तासात आपला माल विदेशातही पोहोचतो. इतकी फास्ट सुविधा आपल्या वर्ल्डमध्ये. बरोबर, एक नावाशिवाय आहे, नवीन झालायच्या हार्बर. सर 10 पेक्षा अधिक कामगार कार्यरत असेल तर कारखाना अधिनियम लागू होतो. तर आपल्या या उद्योगास कारखाना अधिनियम 1948 लागू आहे का? असल्यास आपल्याकडून त्याचे पालन केले जाते का? हो, बिलकुल 100. तंतोतंत कोणताही अधिकारी आला, माणूस आला, त्याचं आधार कार्ड, शिप, कागद पूर्ण हे दिल्या जाते, जमा केल्या जाते आणि त्याचं पूर्ण अधिनियमानुसार अधिकाऱ्याला ते सगळं पूर्ण होतं. कारखान्यात झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? स्पिनिंग मिलला म्हटलं. त्यांनी विचारलेले प्रश्न स्पिनिंग मिल यातून स्पिनिंग म्हणजे धागा तयार होतो. नवीन प्रश्न असेल तर उठा. बघा, तुमच्याजवळ जे प्रश्न आहे ना, समजा त्याचं उत्तर मिळालं असेल तर लागणारा भांडवली खर्च आणि त्यामागे होणारा नफा किती आहे? डिपेंड ऑन द आपण काय किती आपण आता उत्पादन किती होते, उत्पादन किती होते तिच्यावर डिपेंड. शेतकरी आपण इथे आणतो किती तिच्यावर डिपेंड पडेल की आपण भांडवल किती लावलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण त्याचा गुणोत्तर आपण त्या पद्धतीने करू. म्हणजे आपण 100% सांगू शकत नाही की इतकंच माल येईल इतकंच आपण नफा होईल किंवा लॉस होईल. सांग बरं माझा मोबाईल नंबर म्हणे, माझा फोन नंबर म्हणलं सर विसरलो. मग चिमटा घ्यायची, असा चिमटा घ्यायचे की दुसऱ्या दिवशी नंबर पाठच करून यायचा म्हणून. पूर्ण लक्षातच ठेव. तसं लक्षात ठेवायला पाहिजे माणसानं. धीरे धीरे मनात जर घेतलं, बुद्धीत जर घेतलं तर एक दिवस इतकी सफलता येते की आज मला 1300 मोबाईल नंबर पाठ. त्या ढोरे सरच्यामुळं आई बाबाचा पाठ. घरी जाऊन सांगितलं तर बाबा सरनं मारलं तर अच्छा किया बोले, तेरे को मारा बोले, साल तू मळशी ना काम के बोले, कुछ भी याद नहीं रहता बोले तुम्हाला. आज 1300 नंबर मोबाईल नंबर पाठ्या मला. आपण बुद्धीच्या कॅमेऱ्यात घ्या हे लक्ष करून. मोबाईलच्या स्टोरेजमध्ये तेवढे राहत नाही 1300 नंबर, त्याच्याही पेक्षा जास्त. त्याला नेक्स्ट कोणकोणते कर करावे लागतात? आपल्याला कारखान्यासाठी कोणकोणते कर करावे लागतात? भरावे लागते. टॅक्स आपण GST भरतो सर्वात महत्त्वाचा. आणि जेव्हा सर्वात महत्त्वाचा आता सेंट्रलाइज टॅक्स झाला की एकच आम्हाला सध्या तरी एक GST, एक प्रॉव्हिडंट फंड आणि प्रॉव्हिडंट फंड हा यासाठी असतो कामगारांसाठी. तो TDS आपण भरतो, TDS भरतो. जमिनीचे काही टॅक्सेशन जमिनीचे टॅक्सेशन असते जे आपण कुठे करतो. त्याला शेतसारा म्हटलं जातं. 7 लाख रुपये
आणि नगरपालिकेला पण टॅक्स आपण नको. तुमच्या घराचा टॅक्स होतो इथे पण टॅक्स. काही शासनाचे कायदे लागू होतात. हो. शासनाचे कायदे म्हणजे जसं आपण पर्यावरणाचं कोणाला त्याचा त्रास होणं झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण काय करतात जे शासनाचे नियम असतात कारखान्यात टाकताना ते पूर्ण आम्हाला त्यांना दाखवलं. जसं तुम्ही पूर्वीने प्रश्न केला होता कचरापेटीत कचरा कुठे टाकतात, बरोबर गड्ड्यात टाकणं चालू आहे. तर आपण बाहेर टाकला तर मग उडला, पुरा गावाला परेशानी झाली, गावात पूर्ण किडे उडायला लागले. गड्ड्यात टाकणे, पाणी टाकणे त्याच्यात पाला ना. आता त्याच्यानंतर अजून काही प्रश्न आहे, जसे सीता गड्डा आहे, रामगड्डा आहे. जेव्हा लाईन नव्हती, इलेक्ट्रिकच नव्हती सर, तेव्हा इलेक्ट्रिक नव्हती, दिसायची इथं राहत ही टाकी होती. हे समोर पाण्याची टाकी आहे, इतकी मोठी विहीर आहे, त्याच्यात नदीवरून मोठनं पाणी आणलं जाय. आणि मोठनं म्हणजे ते लाईन नसताना तिथं चालवलं, तिथे असंही घर आहे की तिथं उन्हाळ्यात जर तुम्हाला ठेवलं तर थंडी लागते आणि थंडीमध्ये ठेवलं तर उष्णता लागते आणि म्हणजे हिवाळ्यात जर ठेवलं अशी घर आहे. रामगड्डा सीता गड्डा म्हटल्यानंतर आता आपण पंखे चालू करतो घरी, तेव्हा पंखेच नव्हते तर काय करणार, हेच तर तुमच्या लाकडावर चालायचं. तुम्हाला सांगितलं ना स्टीम अंगार पेटायची आणि नंतर स्टीम वाजायचा, इथं भोंगा वाजायचा. इथं कमीत कमी लेबर होते 1000 लेबर काम करायचे. आपले आई बाबा 10 वाजले का इथं भोंगा वाजायचा. आपले आई वडील पटाक्षे तयार होऊन जायचे की आपल्याला कामाला जायला. सातपुड्याचं नाव यायचं. इथून हे 470 एकरची जमीन होती. रामनगरपासून तर APMC आणि मुंडेच्या घरापासून हे सगळं गिनीचा धीरे धीरे करता करता आता फक्त 13 एकर आहे. 480 पूर्ण APMC पूर्ण म्हणजे हे पूर्ण बाजारपेठत होती. आधी आपल्या इथे भरपूर म्हणजे आधी बाजारपेठ होती, आता अजून टर्न म्हटलं आपण जवळपास किती प्रश्न उत्तर द्यायला 45-50 लाखापर्यंत, करोडपर्यंत. 50 करोड. स्थापनेपासून आजपर्यंत कारखान्यात तुम्ही कोणकोणते बदल आणि सुधारणा घडवून आणल्या? प्रत्येक वेळेस जशी आपल्याला आवश्यकता लागली त्या पद्धतीने आम्ही बदल करतो. ते आधी तुम्हाला सांगितलं सरांनी की आधी मॅन्युअल जिनिंग होतं, नंतर आपण TMC केलं म्हणजे पूर्ण ॲटोमेशन केलं की एका ठिकाणून डायरेक्ट प्रेस. तर हळूहळू ते बदल करत असतो. मॉडिफिकेशन ज्यावेळेस करतो तो त्याच्यात. या वाढत्या तंत्रज्ञानामुळे जर तुमच्या गिनिंग कारखान्यामध्ये जर त्याचे प्राधान्य आले तर तुम्ही कामगारांसाठी कोणकोणते उपाययोजना राबवाल? कोणता दुसरा मालाचा कारखाना तुम्हाला असं वाटते की तो आपल्यापेक्षा प्रतिस्पर्धी असू शकतो? आपल्या इथं जसं कापसाची बाजारपेठ आहे तरी संत्रा पण भरपूर आहे. एक ऑरेंज ज्यूस फॅक्टरी वगैरे टाकल्या जाऊ शकते. कारण इथला माल इथेच प्रोसेसिंग झाला त्याचा फायदा शेतकऱ्यांना पण होईल आणि त्या रोजगार पण येईल. एक बारीचा किती खर्च या उद्योगासाठी वर्षभरात लागणारा देखभालीचा खर्च किती आहे? मेंटेनन्सचा तर केला अंदाजे आपण 25% आपण देखभालीवर खर्च एकूण प्रॉफिटच्या 25% मेंटेनन्ससाठी खर्च केलं. एक शेवटचा प्रश्न विचारा आणि मग तुम्ही कामगार म्हणून स्थानिक लोकांना प्राधान्य देता की बाहेरच्या लोकांना? नाही, आपण स्थानिक लोकांना जवळपास आम्ही जवळपास स्थानिक कोणी रोशनगडचा, कोणी वळूचा आहे, कोणी पेमूरखेडचा म्हणजे तालुक्यात. आता आपण इथं आलो एक कारखान्यात श्वासाची पूर्ण यासाठी कोणते उपाययोजना कराल? फायर सिस्टम लावली आहे आणि इलेक्ट्रिशियन नेहमी आपल्या इथं असतो. त्यासाठी आपण नेहमी चेक करत असतो.
GST कार्यालय असेल, आपण आस्थापना म्हणजे नगर परिषद असेल. तर आता आभासापासून घेऊन आपल्याला 3:30ला गाडी येते. म्हणून 5 मिनिट नगरपालिकेची गव्हर्नमेंटची पूर्णच आपल्याला मान्यता घ्यावं लागतं. त्याशिवाय आपण कोणताही व्यवसाय चालू करू शकतो. सगळ्या गोष्टी विचार सर एक मिनिट. सर्वांनी प्रश्न प्रत्येक विचारले, पण हे नाही विचारलं. मी मला कोणातरी सांगितलं होतं हा प्रश्न की हा विचारला म्हणून, ते कोणीच नाही विचारलं. कापसामधून सरकी किती टक्के निघते किंवा रुई किती टक्के निघते याचा मेन प्रश्न होता ना. तिच्यावरूनच भाव ठरला जाईल ना. तुम्हाला हेही म्हटलं की भाव कसा ठरला जातो, तुम्ही तरी त्याला तो जोड प्रश्न विचारला नाही, स्किप केला तो नाही का. बरं, हा प्रश्न विचारला का तुम्ही? वार्षिक सरासरी उत्पादन तो विचारला, पण त्याच्यात प्रॉफिट किती होते, खर्च किती आणि प्रॉफिट किती? हो, तो विचारला त्यांनी. किती प्रॉफिट होते विचार. ऑडिटरच तेच त्यांनी विचारला त्यांनी प्रश्न. पण कधी कधी कसा या डिपेंड ऑन व्यवसाय असल्या कारणामुळे प्रॉफिट आणि लॉस दोन्ही होऊ शकते. किती पर्सेंटेज होईल डिपेंड ऑन द मार्केट रेटवर अवलंबून. आता सध्या 100% तुम्हाला सांगू शकत नाही की बांगलादेशमध्ये 20% होईलच की 10% होईलच असं सांगू शकत. लॉस होऊ शकते ना 10%. त्याच्यामुळे इतकं नुकसान आहे सध्या. सगळ्यात जास्त म्हणजे बांगलादेश चीन याच्यात कनेक्टेड आहे जास्त. स्पिनिंग मिल सर्वात जास्त बांगलादेशमध्ये, आणि बांगलादेश हा जवळपास आता पुण्या जगामध्ये कापड कापसाचे भाव 2 वर्ष आधी करून घ्या सर. आभार. तसं झाले 7 वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट कोणत्या वर्षी झालं? 2020 मध्ये झालं तर 35 लाख. 35 लाख रुपये नफा. 8 महिन्यात. किती महिन्यात? 7-8 महिन्यात चालते ना. 4 महिने एका क्विंटलमधून त्यांनी 35% रुई आणि 65% सरकी निघाल जाते. पण त्यामध्ये आपण हे कसं पकडलं जाते, त्यात वेस्ट पण आलं. 2 ते 3% आपण त्याला वेस्टेज म्हणून तुम्हाला 63 आणि 34 म्हणजे 34 किंवा 24.5 पर्यंत आपण डिपेंड ऑन द कापसाच्या प्रतवारीवर अवलंबून ग्रेडिंगवर. एक प्रश्न माझा आहे सर. त्याच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही अजून कोणते प्रयत्न करू इच्छिता का? छान आहे. प्रसिद्धीसाठी आम्ही खूप प्रयत्न चालू आहे. या जिनिंगचं नाव सातपुडा जिनिंग आहे. सातपुडा पाळाच्या मधात सगळा एकच जिन होता. आमची अशी इच्छा आहे, टायगर म्हणून आहे जिनाच्या वर एक फोटो लागला आहे टायगरचा. त्या जमान्यात लोखंडाला बनवलेला टायगर. टायगर म्हणजे वाघ जिनिंग म्हटलं जाते. किती की माल पचवायची क्षमता होती. 4,500 क्विंटल कापूस रोज पचवायची ताकद. म्हणून या जिनाला सातपुडा जिन आणि टायगर जिन म्हणायचे. आणि वापस अशी आमची इच्छा आहे की रोज 1,000-1,200-1,500 क्विंटलची आवक आणून त्या टायगरला वापस टायगर बनवून टाकायचं. आता सातपुडाचं नाव करायचं, उद्योग वाढवायचा. हा उद्योग तर मग तुमची इच्छा कुठे वाढवण्याची असेल, म्हणजे जिथे तुम्हाला नफा पण होईल आणि मग तुम्हाला मार्केटमध्ये सर्वांना प्रसिद्धी आहे. मालाची क्वालिटी चांगली बनवली आकर्षित होतो. 2 जर आपण माल क्वालिटी आकर्षित होता. बांगलादेश, चायना सगळे लोक क्वालिटी बनवू. तुम्ही हे अनुसरून एक प्रश्न विचार पाहिजे, किती गठाण निघतात? त्याच्या विचारात कसे आहे, 50 करोडचा टर्नओव्हर आहे, 35 लाख वाढले. आम्ही या जागी आलो तर आम्ही तुमच्या ठिकाणी तेव्हा असे स्वप्न सुचायचो का मी या ठिकाणी काही झालो तर. याच्यासाठी पहिले प्रश्न विचारायला लागते पूर्ण. आपण कसं करायचं, काय करायचं, म्हणजे काय. कामगारांचा युनियन लीडर कोण आहे तो असेल तर त्यालाच ही संधी का मिळाली, पण मन असेल तर का? आपण नाही आलो.
मजूर आपण नाही आणू शकत. ऐकून जे कामगार असते ना ते आपण जमा नाही करू शकत. हा ठेका एका ठेकेदाराला दिला जातो. ठेकेदारापाशीच मजूर असते. हे सगळं काम ठेकेदाराने करते. ज्याला ठेका घेतला त्याच्याच मजूर असते. आपण आपले मजूर नसते. जो ठेका द्यायचा तो ठेकेदाराला द्यायचा आहे. सगळे मजूर जमा करते. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सर्वांना आता इथं बोलावंच आहे. मग आम्हाला समजा कोणाला बोलावं लागेल. सगळ्यात पहिले तुम्हाला आम्हाला इथं बोलावचं आहे. एखादा मोर्चा काढायचा आहे. तुम्हाला सर्वात पहिले महात्मा गांधीची जयंती आहे. तुम्हाला बोलावंच आहे. कोणाला सांगा लागेल आम्हाला शाळेले पहिले तुमच्या इच्छा हेडमास्टर. आता सर गेले हेडमास्टर शाळेतल्या गुरुजींना सांगतील. आणि गुरुजी कोणाला सांगतील? कॅप्टन. तुमचा कॅप्टन कोण आहे? कुबडे. कॅप्टन म्हणजे ठेकेदार. कॅप्टन म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती? 50 करोड. म्हणजे आपण टर्न ओव्हर झाले म्हणतो. टर्न ओव्हर नेटवर्क. त्या पैशांची तुम्ही व्यवस्थापन कशी करता? त्या पैशाच्या आणखी याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. आणि लॉस जर झाला तर लॉस भरून काढण्याचा प्रयत्न करतो. प्रॉफिट झालं तर त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. अजून कॉम्पिटिशन करतो. वर्षाचे किती प्रॉफिट होतो? असं आपण 100% दरवर्षी सांगू शकत नाही की प्रॉफिटच किंवा लॉस पण होऊ शकतो. झाला तर 15% प्रॉफिट होऊ शकतो किंवा 10%, 15% लॉस पण होऊ शकतो किंवा 25% लॉस होऊ शकतो. डिपेंड ऑन द त्या परिस्थितीवर मार्केटिंगवर. त्यावर्षी तुम्हाला प्रॉफिट झाला. 2020 मध्ये अशी कोणती घटना घडली की त्या वर्षी तुम्हाला प्रॉफिट? मार्केटमध्ये जसं आता पाणी चालू आहे. 15 दिवसपासून पाणी चालू आहे. तुमच्या घरी काम काय होईल? पाणी नाही पाहिजे, झाडं खराब होऊन राहील. आता 15 दिवसपासून पाणी चालू आहे. तर 15 दिवसानंतर हे ढोरं आम्हाला इथं दिसून नाही. हा किती मोठा प्रश्न आहे. तुम्ही निसर्गाशी जोडलेले नाही. हे ढोरं काऊन आले बाहेर माहिती आहे काय? 15 दिवसपासून पाणी होतं. हे बाहेर येऊ शकते काय? मग या बिना पाण्यामध्ये यायचे इथं पुढं जसं हे बाहेर आले हे चारा खाते. येले बांधून जर घरी ठेवलं तर येले ढेप चारा लागते की चारा लागत? कोणाच्या घरी ढेप येते काय? येते ना ढेप. ढेप येले चारा लागते पाणी जर आलं तर. मग ढेप चारले तर भाव वाढून जाते. त्याचप्रमाणे त्या मार्केटिंगमध्ये असते. कधी वाढ घट. आता बांगलादेशमध्ये हे वाढ चालू आहे. बांगलादेशमध्ये आता वाढ चालू आहे. आता भाव वाढले कमी झाले नाही ते वाढून कोरोना काळात होतं. मग त्यावेळेस तुम्ही मार्केटिंग तुम्हाला मार्गदर्शन करायला होतं त्यांना. थांबा 21 पैसा आपलं 2020 म्हणजे आपला एक सीझन असतो. सीझन असतात 2 वर्षात डिवाइड केला. म्हणजे समजा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सीझन चालू होतं. म्हणजे कोणतं फायनान्शियल इयर झालं. आता समजा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चालू होईल 24-25. पण आमचं 25-26 मध्ये पण म्हणजे 2 सीझन म्हणून तो 20. म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्या कापसाची लागवड जास्त करावी ज्याने तुम्हाला फायदा होईल? इथल्या शेतकऱ्यांनी म्हणजे कोणत्या कापसाची जास्त लागवड करावी असं तुम्हाला वाटते? लांब धागे. आता आपल्या इथं 29 mm पर्यंत 30 mm पर्यंत आपल्या इथं कापूस पिकवला जातो. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया वगैरेमध्ये 25 पर्यंत पण पिकवतो जो आपल्या भारतामध्ये नाही. आणि नेहमी आपण तो आयात करतो ज्यातून चांगल्या ब्रँडेड कपडे बनले जाते. आपल्या इथं 29-30 पर्यंत आपल्या इथं भारतामध्ये किंवा आपल्या भागामध्ये. लांब धागे सरकीचं नाव आहे? नाही लांब धागा म्हणजे तेवढ्या प्रमाणात तो धागा निघतो. 29 mm तो रुई जे म्हणतो तिथून धागा तयार होतो. तो लांब धागा. आपण धाग्याचा कापूस राहतो 28 mm, 27 mm, 26 mm, 22 mm. सर मग शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची बियाणे वापरली पाहिजे? जे मार्केटमध्ये लांब धाग्याचे जे बियाणे असेल ते वापरले पाहिजे.
नावी आता मार्केटमध्ये आहे बाहेर कंपनीचे ते आहे आपण ज्याला म्हणतो आपण का बीटी कॉटन. त्या कॉटनला बीटी कॉटन असं नावच बीटी नावच का देतात? उलट ते बीटी त्यावरची तुम्हाला प्रॉफिट 2020 अशी कोणती घटना घडली की त्या वर्षी तुम्हाला प्रॉफिट? इंटरनॅशनल मार्केटमध्ये जसं आता पाणी चालू आहे, 15 दिवसपासून पाणी चालू आहे. तुमच्या घरी काम काय होईल, पाणी नाही पाहिजे, झाडं खराब होऊन राहील. आता 15 दिवसपासून पाणी चालू आहे, तर 15 दिवसानंतर हे ढोरं आम्हाला इथं दिसून नाही. हा किती मोठा प्रश्न आहे. तुम्ही निसर्गाशी जोडलेले नाही. हे ढोरं कोण आले बाहेर माहीत आहे काय? 15 दिवसपासून पाणी होतं, हे बाहेर येऊ शकते काय? ह्या बिना पाण्यामध्ये यायचे इथं पुढं जसं हे बाहेर आले चारा खाते. येले बांधून जर घरी ठेवलं तर येले ढेप चारा लागते की चारा लागत? कोणाच्या घरी ढेप येते काय? येते ना ढेप? ढेप येले चारा लागते पाणी जर आलं तर. मग ढेप चारले तर भाव वाढून जाते. त्याचप्रमाणे त्या मार्केटिंगमध्ये असते. कधी वाढ घट. आता बांगलादेशमध्ये हे वाढ चालू आहे. बांगलादेशमध्ये आता वाढ चालू आहे. आता भाव वाढले कमी झाले नाही ते वाढून ते वर्ष तर कोरोना काळात होतं, मग त्यावेळेस तुम्ही मार्केटिंग तुम्हाला मार्गदर्शन करायला होतं त्यांना. थांबा 21 पैसा आपलं 2020 म्हणजे आपला एक सीझन असतो. सीझन असतात 2 वर्षात डिवाइड केलं. म्हणजे समजा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सीझन चालू होतं. म्हणजे कोणतं फायनान्शियल इयर झालं आता समजा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चालू होईल 24-25. पण आमचं 25-26 मध्ये पण म्हणजे 2 सीझन म्हणून तो 20 म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्या कापसाची लागवड जास्त करावी ज्याने तुम्हाला फायदा होईल? इथल्या शेतकऱ्यांनी म्हणजे कोणत्या कापसाची जास्त लागवड करावी असं तुम्हाला वाटते? लांब धागे. आता आपल्या इथं 29 mm पर्यंत 30 mm पर्यंत आपल्या इथं कापूस पिकवला जातो. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया वगैरेमध्ये 35 पर्यंत पण पिकवतो जो आपल्या भारतामध्ये नाही. आणि नेहमी आपण तो आयात करतो ज्यातून चांगल्या ब्रँडेड कपडे बनले जाते. आपल्या इथं 29-30 पर्यंत आपल्या इथं भारतामध्ये किंवा आपल्या भागामध्ये. लांब धागे सरकीचं नाव आहे? नाही लांब धागा म्हणजे तेवढ्या प्रमाणात तो धागा निघतो. 29 mm तो रुई जे म्हणतो तिथून धागा तयार होतो ना. तो लांब धागा आहे. कापूस धाग्याचा कापूस तो 28 mm, 27 mm, 26 mm, 22 mm. सर मग शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची बियाणे वापरली पाहिजे? जे मार्केटमध्ये लांब धाग्याचे जे बियाणे असेल ते वापरले पाहिजे. नावे आता मार्केटमध्ये आहे बाहेर कंपनीचे ते आहे आपण ज्याला म्हणतो आपण का बीटी कॉटन. त्या कॉटनला बीटी कॉटन असं नावच बीटी नावच का देतात? उलट ते बीटी पासून आजारी आहे आणि आजारपणात देखील ते आपल्या समोर आले आणि जवळपास गेल्या 3 तासापासून आपल्या सोबत आहेत. 3-3.5 तास झाले. त्यामुळे मी स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुडच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. या जिनिंग अँड प्रेसिंगचे मॅनेजर आदरणीय कडू साहेब यांनी सुद्धा आपल्याला बरंच मार्गदर्शन केलं. तुमच्याशी हितगुज साधला. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिले. त्यांच्या पाठीशी असणारा अनुभव तुमच्याशी शेअर केला. त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार मानतो. सोबतच नेरकर मॅडम या जिनिंग अँड प्रेसिंगच्या अकाउंटंट आहेत. त्यांनी सुद्धा अमूल्य वेळ देऊन तुम्हाला सहकार्य केलं. आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो. आणि आपल्यासोबत आलेले आदरणीय कडू सर म्हणजे भूगोल या विषयाशी त्यांचा कोणताही संबंध नसताना आमच्या शब्दाला मान दिला आणि तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते आमच्यासोबत आले. 10वीचे पिरियड त्यांचे लॅब झाले आजचे. तर त्यांचं देखील मी भूगोल आम्ही जे 2 आहोत अध्यापक आमच्या वतीनं त्यांचं देखील आभार मानतो आणि येथील सर्व कर्मचाऱ्यांचा आभार मानतो. लोकेश भाऊंनी जे तुम्हाला सगळी एवढी
व्यवस्था करून दिली. बसण्यापासून तुमच्या नाश्त्यापासून तुम्हाला ऊर्जा मिळावी त्या ऊर्जेचं सगळं सोयीसुविधा इथे उपलब्ध करून दिल्या. आणि त्याहीपेक्षा त्यांनी त्यांचा जो अनुभव तुमच्याशी शेअर केला तो तुमच्यासाठी नक्कीच लाभदायी ठरणार जर तुम्ही त्यावर चिंतन मनन केलं तर. नाहीतर क्या हुआ गए देखे आए असं जर केलं तर तुम्हाला त्यातून काही आउटपुट दिसणार नाही. त्याबद्दल मी या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि आपली ही क्षेत्र भेट इथे संपली असं जाहीर करतो. आणि जाताना मात्र आलो त्याप्रमाणे जायचं आहे. गोंधळ न घालता इथून रांगेत आपल्या त्या मंदिरापर्यंत जाऊन थांबायचं आहे. ठीक आहे. शिस्त दाखवायची आहे. लोकेश भाऊंना असं वाटलं पाहिजे की खरोखर स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालयाचे विद्यार्थी हे शिस्तीचं पालन करणारे आहे हे त्यांना तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. म्हणून त्यांनी पुन्हा 10 ठिकाणी कुठे गेले तर तुमचं उदाहरण त्यांनी दिलं पाहिजे की खरंच त्या शाळेचे विद्यार्थी आहेत जे आमच्या परिसरात जी तालुक्यातून पहिल्या नंबरची शाळा